सैनिकांच्या सन्मानार्थ ठाणेकर धावणार शनिवारी ठाण्यात सोल्जर रन। अंबर कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपाच्या माननीय नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या वतीने शनिवारी 28 तारखेला सोल्जर रनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। चला धावूया देशासाठी, सैनिकांच्या सन्मानासाठी असे घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। सायकल आणि धावणे अशा पद्धतीने या सोल्जर रनचे आयोजन करण्यात आले आहे। वयोगटानुसार 2, 3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे। पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्याधिकारी आणि संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे डॉक्टर सागर आमरे यांनी सांगितले। या स्पर्धेच्या आयोजनात रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचे विशेष आपलं 4थं वर्ष आहे। सोल्जर मॅरेथॉन स्टार्ट केलेली आणि त्याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या, की सोल्जर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं, ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो, आपल्या देशात राहतो, ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोल्जर आहेत। त्यांची आठवण राहावी, त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत ते पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोल्जरांची सुरुवात केली। आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला। त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण, त्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन 4,900 लोकांची यादी आमच्या रजिस्ट्रेशन आता आले आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे। तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं, ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोल्जर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोल्जरांच्या मागे आम्ही उभे आहोत। सोल्जरांनी अशीच कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं काम त्यांनी मोठं करावं।